गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग मधील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बेसिकली तुम्ही SY BComला कंपनी फायनल अकाउंट अभ्यासलं त्या ठिकाणी. कंपनी फायनल अकाउंट्स तुम्ही न्यू कंपनीज ॲक्ट 2013 नुसार त्या ठिकाणी ते प्रिपेअर केलं आणि त्यामध्ये तुम्ही जे काही स्टेटमेंट तिथे बनवलेत तर ते व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बनवलेत. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या असंख्य नोट्स प्रिपेअर केल्यात आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही ते फायनल अकाउंट तयार केलं. सिमिलरली इथे आपण बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट बघतो आहोत. बँकिंग कंपनी म्हणजे काय की ज्या काय बँका आहेत आपण बघतो, आपले महाराष्ट्र बँक असेल किंवा स्टेट बँक असेल, SBI वगैरे असेल, या सर्व बँक्स त्याच बँक्स. पण आता इथं तुम्ही पहिल्यांदा असा शब्दप्रयोग ऐकला असेल का बँकिंग कंपनी. ओके, जी बँक आहे हा एक फॉर्मॅट झाला बिझनेस ऑर्गनायझेशनचा आणि त्याच्यावर कंट्रोल करणारी किंवा ती ज्या ऍक्टच्या आधारे चालते बँक, तर ती कंपनीज ऍक्ट नुसारच चालते. ती मग कंपनीज ऍक्ट 1956 असेल किंवा आपली न्यू कंपनीज ऍक्ट 2013 असेल अमेंडमेंट केलेला. ओके, अमेंडमेंट केलेला. तर बँक ही देखील एक कंपनी म्हणून त्या ठिकाणी ट्रीट केली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला बँकिंग कंपनी असं म्हणतो आणि त्या बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट आपल्याला या ठिकाणी अभ्यासावयाचं आहे. तिकडे तुम्हाला थोडंसं कंपनी फायनल अकाउंटमध्ये थोडंसं किचकटपणा जाणवत होता. त्या ठिकाणी व्हेरिएशन त्या ठिकाणी खूप दिसत होते. थोडीशी युनिफॉर्मिटी तुम्हाला तिथे अनुभवायला नाही मिळाली. परंतु इथे मात्र युनिफॉर्मिटी आहे, एक जिन्सीपणा आहे, काही गोष्टी क्लरिफाय केल्या गेल्यात आणि त्याच्यामुळे मग मात्र ॲज कम्पेअर टू कंपनी फायनल अकाउंटपेक्षा तुम्हाला बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट त्या ठिकाणी इझी वाटेल. ओके, मग इथे बघूयात आपण डेफिनेशन. सेक्शन 5 ऑफ कंपनीज रेग्युलेशन ऍक्ट 1949. कंपनीज रेग्युलेशन ऍक्ट 1949 defines banking as the accepting for the purpose of lending or investment of deposit of money from the public, repayable on demand or otherwise, and withdrawable by check, draft, order or otherwise. म्हणजे बँकिंग बिझनेस म्हणजे काय त्या ठिकाणी किंवा बँक्स म्हणजे काय एक्झॅक्टली त्याची डेफिनेशन या ठिकाणी बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949च्या अंडर त्या ठिकाणी केलेली आहे. तर ते आपण त्या ठिकाणी अभ्यासतो आहोत. मग सेक्शन 5 ऑफ कंपनीज रेग्युलेशन ऍक्ट 1949 डिफाईन बँकिंग ॲज द ॲक्सेप्टिंग, जे ॲक्सेप्ट करते, स्वीकारते. कशासाठी स्वीकारते? फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग. लेंडिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी. ओके, ते ॲक्सेप्ट करते म्हणजे काय ॲक्सेप्ट करते? सेविंग डिपॉझिट ॲक्सेप्ट करते. काय करते? डिपॉझिट ॲक्सेप्ट करते की ते पुढे दिलंय त्याचा अर्थ, द ॲक्सेप्टिंग डिपॉझिट ऑफ मनी. ओके, द ॲक्सेप्टिंग फॉर द पर्पज ऑफ, कोणत्या कारणासाठी? ऑफ लेंडिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करण्यासाठी. काय ऍक्सेप्ट करते? ऍक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट ऑफ मनी, ठेवी स्वीकारते, ती पैशांच्या ठेवी स्वीकारते. फ्रॉम द पब्लिक, कोणाकडनं? जनतेकडनं. रिपेबल ऑन डिमांड, त्या ज्या काय ठेवी त्या कशा परत केल्या जातात? त्या समोरच्या पब्लिकच्या डिमांडनुसार, गरजेनुसार किंवा मागणीनुसार. और अदरवाईज, अदरवाईज मीन्स त्याचं टेन्युअर जर त्या ठिकाणी संपला असेल, डिपॉझिट 5 इयर्स आहे, 5 इयर्स संपल्यानंतर त्या ठिकाणी बँक आपोआप काय करते? त्या परत करते. पण एखाद्याने सेव्हिंग ठेवली असेल आणि तो दुसऱ्या दिवशी आला, त्याला पैसे पाहिजे असेल तर बँक त्याला परत ते पैसे त्याला परत देते. असं म्हणत नाही की आता भेटणार नाही. ऑन डिमांड म्हणजे त्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ती त्याची सेव्हिंग तो त्या ठिकाणी काय करू शकतो? विथड्रॉ करू शकतो. और अदरवाईज अँड विड्रॉएबल बाय चेक, कशाद्वारे ती परत करू शकतो? तो चेकद्वारे त्या ठिकाणी, ड्राफ्टद्वारे, त्याच्यानंतर ऑर्डर, मनी ऑर्डर और अदरवाईज. म्हणजे त्या ठिकाणी देर आर नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज बाय द बँकिंग कंपनी फॉर
withdraw the or repayment of the deposit to the public. मग आपण त्या ठिकाणी बघतो आता तर त्या ठिकाणी कोर बँकिंग आलं. तुम्ही NEFT वापरतात, RTGS वापरतात. there are number of ways to withdraw the money from the bank. ATM कार्ड असेल त्या ठिकाणी. ओके, हे ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी दिले. आता ते रिसेंट शब्दप्रयोग त्या ठिकाणी टाकलेले नाहीत, पण आपण ते टाकून घ्यावायचे आहेत. ATM वगैरे ज्या कार्ड वगैरे जे असतील ते त्या पद्धतीने, किंवा ऑनलाईन बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, these all are the instrument of banking business. Okay, for depositing money into bank or withdraw from the bank. Okay, so हे बेस झाले, त्याला आपण बँकिंग कंपनी असं म्हणतो. ठीक आहे. ओके, फीचर ऑफ बँकिंग कंपनी. काय वैशिष्ट्य बँकिंग कंपनीचे? द बॉरोविंग, बघा पहिलं काय, बॉरोविंग, रेझिंग और टेकिंग अप ऑफ मनी. बॉरो म्हणजे कर्ज देणे. ओके, रेझिंग और टेकिंग अप म्हणजे घेणे, पैसे घेणे, पैसे देणे आणि पैसे घेणे, हा तर बिझनेस आहे. ऍक्सेप्टिंग द डिपॉझिट, ग्रँटिंग दी लोन्स, दिस इज द ऍक्च्युअल बिझनेस ऑफ द बँकिंग कंपनी. म्हणजे ठेवी स्वीकारायच्या पैशांच्या आणि त्याच्यातून कर्ज द्यायचे. दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ बँकिंग कंपनी. देन द लेंडिंग और ऍडव्हान्सिंग मनी, द लेंडिंग और ऍडव्हान्सिंग ऑफ मनी आयदर अपॉन और विदाउट सिक्युरिटी, म्हणजे तारण घेऊन कर्ज द्यायचे त्या ठिकाणी, किंवा तारण न देता देखील कर्ज त्या ठिकाणी दिली जातात. म्हणजे त्या ठिकाणी विथ और विदाउट सिक्युरिटी गिवन or advancing or lending money to the public. Okay, the granting and issuing of letter of credit, traveler check and circular notes. म्हणजे ते फक्त पैसेच नाही तर जे काही M2, M3, M4 ह्या जे काही पैशांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या ठिकाणी. मग तिथं धनादेश असेल, किंवा ड्राफ्ट असेल, ट्रॅव्हलर असेल, क्रेडिट नोट असेल, चेक असेल, सर्क्युलर नोट असेल, तर त्या ग्रँट करते किंवा त्या इश्यू करत असते आणि त्याच्याद्वारे देखील त्या ठिकाणी व्यवहार करत असते. द बाईंग अँड सेलिंग द बुलियन. ओके, म्हणजे त्या ठिकाणी जो काही गोल्ड असेल, सिल्वर असेल, प्लॅटिनियम असेल, बरोबर ना, याचे देखील त्या ठिकाणी काय करते, खरेदी विक्री करण्याचं काम बँकिंग बिझनेसमध्ये अंतर्भूत होत असतं. सोने, चांदी यांची खरेदी विक्री देखील बँकेद्वारे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट करत असतं. त्यानंतर द बाईंग अँड सेलिंग ऑफ फॉरेन एक्सचेंज इन्क्लुडिंग फॉरेन बँक नोट्स, म्हणजे परकीय चलन. समजा तुम्हाला अमेरिकेत जायचं आणि डॉलर पाहिजेत, तर डॉलर काय तुम्हाला किराणा दुकानात भेटणार नाही, तर ते कुठे भेटतील, तुम्ही रुपीज द्यायचं आणि त्याच्यापासून तुम्हाला डॉलर मिळेल तिथे खर्च करण्यासाठी. आणि त्या कुठे भेटेल, मग तुम्हाला बँकेमध्ये भेटेल. आणि बँक त्या देखील बिझनेस त्या ठिकाणी करत असते. फॉरेन करन्सीचं एक्सचेंज करण्याचं फंक्शन देखील त्या ठिकाणी बँकिंग कंपनीकडनं पार पाडलं जातं. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टिंग फॉर पब्लिक अँड प्रायव्हेट लोन्स, निगोशिएटिंग अँड इश्युइंग द सेम. त्यानंतर अंडरटेकिंग अँड एक्झिक्युटिंग ट्रस्ट. ओके, सो हे त्या ठिकाणी महत्वाचे फीचर्स त्या ठिकाणी बँकिंग कंपनीकडनं पार पाडले जातात. त्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन, बघा ही महत्वाची माहिती, बँकिंग कंपनीचा बिझनेस कसा चालतो हे समजून घेण्यासाठी खूप महत्वाची माहिती. नो बँकिंग कंपनी कॅन कॅरी ऑन बिझनेस इन इंडिया अनलेस इट्स सबस्क्राईब कॅपिटल इज नॉट लेस दॅन वन half of the authorized capital and its paid up capital is not less than 1/2 of subscribed capital. म्हणजे कोणती बँकिंग कंपनी त्यांनी जेवढं ऑथराइज कॅपिटल घेतलं असेल ना, अधिकृत भाग भांडवल, तर त्याच्या 50% त्यांना सबस्क्राईब करावं लागतं. काय करावं लागतं? सबस्क्राईब करावं लागतं. त्याच्याशिवाय ते भारतामध्ये बँकिंग कंपनीचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. म्हणजे त्यांचं 1 कोटीचं असेल तर 50 lakhs ह्या ठिकाणी सबस्क्राईब झालं पाहिजे. 1 lakhचा असेल तर 50,000 त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, सबस्क्राईब असलं पाहिजे. सबस्क्राईब कॅपिटल इज नॉट लेस दॅन 1/2 ऑफ द ऑथराइज कॅपिटल.
आणि पेड अप कॅपिटल त्याचं वसूल भाग भांडवल कसं असलं पाहिजे, सबस्क्राईब कॅपिटलच्या पण 50% असलं पाहिजे. म्हणजे 1 करोड ऑथराइज कॅपिटल त्याच्या 50% सबस्क्राईब असलं पाहिजे आणि 50 लाख च्या 50% म्हणजे 25 lakhs काय असलं पाहिजे, पेड अप असलं पाहिजे. तर त्यांना त्या ठिकाणी ते भारतामध्ये बिझनेस कॅरी करू शकता. अदरवाईज दे हॅव नॉट परमिटेड बाय द RBI and the Banking Regulation Act 1949 to carry the banking business in India. Then second, a banking company cannot create any charge upon its uncalled capital. जे काय अनकॉल्ड कॅपिटल त्याच्यावरती चार्ज क्रिएट करू शकत नाही. त्यानंतर एव्हरी बँकिंग कंपनी शाल ट्रान्सफर अ सम इक्वल टू 25% ऑफ प्रॉफिट्स टू स्टॅट्युटरी रिझर्व. इट इज कंपल्सरी टू एव्हरी बँकिंग कंपनी टू keep aside 25% of its annual profit to statutory reserve. त्यांना कायदेशीर जो काही रिझर्व आहे तर त्या निधीमध्ये, कायदेशीर निधीमध्ये प्रत्येक वर्षी जो झालेला नफा असेल त्याच्या 25% कंपल्सरी ट्रान्सफर करावं लागतं. ते प्रॉब्लेम मध्ये आपण सेम ऍडजस्टमेंट घेणार आहोत. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 25% इतकंच त्या ठिकाणी स्टॅट्युटरी रिझर्व आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. अ बँक कॅन ओपन अ ब्रँच ओनली ऍट द परमिशन ऑफ रिझर्व्ह बँक. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ब्रँचेस ओपन करायचे असतील तर त्या ब्रँचेस ओपन करण्यासाठी काय करावं लागतं, RBI ची परमिशन घ्यावी लागतं. अदरवाईज ते त्यांचं ब्रँचेस कुठे ओपन करू शकत नाही. जर RBI ने त्या ठिकाणी त्यांना परमिट केलं तर ते त्यांच्या बँकेच्या ब्रँचेस वेगळ्या भागामध्ये काय करू शकतात, इस्टॅब्लिश करू शकतात. अदरवाईज दे हॅव नॉट permit to open branch without the permission of RBI. If RBI not granted the permission to the banking company to open the branches at another places, then no any bank shall open their branches anywhere otherwise the permission of RBI. अकाउंटिंग सिस्टीम, ओके, हा एक महत्वाचा पॉइंट दिला. The accounting system of banking company is different from that of a trading or manufacturing company. आता कंपनीचा अकाउंट जर बघितला आपण तर तिथे आपण काय करतो, परचेस, सेल्स, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, एक्सपेन्सेस, इन्कम याच्यावर त्या ठिकाणी काय करत असतो, ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट त्या ठिकाणी तयार करत असतो. पण बँकिंग बिझनेसमध्ये मात्र हे ट्रान्झॅक्शन्स येत नाहीत. तिथे काय येतं, डिपॉझिट ऍक्सेप्ट करणं आणि लोन ग्रँट करणं आणि त्याच्या रिलेटेड त्या ठिकाणी येतं. कोणते ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी बँकिंग कंपनीमध्ये कॅरी होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ते इतर फंड अकाउंटपेक्षा किंवा इतर कंपनीच्या फंड अकाउंटपेक्षा ते डिफरंट येतं त्या ठिकाणी. अ बँक हॅज अ लार्ज नंबर ऑफ कस्टमर हुज अकाउंट्स आर टू बी मेंटेन इन सच अ वे सो दॅट दीज शुड बी केप्ट अप टू डेट. त्या ठिकाणी त्यांना असंख्य अकाउंट्स असतात आणि ते अकाउंट्स मेंटेन करणं आणि त्यानुसार त्याचं फायनलायझेशन करणं या पद्धतीने त्याची अकाउंटिंग सिस्टीम चालत असते. त्यानंतर बुक्स रिक्वायर्ड. देयर आर नंबर ऑफ बुक्स should be kept by the banking company and it is required as per the Companies Act and Banking Regulation Act. Basically banking business run by follow the two main act. First, Special Act prepared for carry the business of banking, that is Banking Regulation Act 1949. Now another act is compulsory to run the business, that is Companies Act 1956 and now Banking Companies Act Companies Act 2013. हे कंपनीज ऍक्ट पण त्यांना ऍप्लिकेबल होतो आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट त्या ठिकाणी त्यांना ऍप्लिकेबल होतो. त्या दोन्ही ऍक्टद्वारे त्या ठिकाणी काय करावं लागतो, त्यांना बिझनेस करावा लागतो आणि त्या आधारे त्यांना खालचे बुक्स त्या ठिकाणी मेंटेन करणं कंपल्सरी आहे. रिसिव्हिंग कॅशियर्स काउंटर कॅश बुक, पेइंग कॅशियर्स काउंटर कॅश बुक, करंट अकाउंट लेजर, लोन लेजर, कॅश क्रेडिट लेजर, इन्व्हेस्टमेंट लेजर, then saving bank accounts ledger, recurring deposits account ledger, bill discounted and purchased ledger. ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येतो आहोत. आपलं जे फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं त्याकडे येतो आहे. इथे फक्त मी एवढी एक स्लाइड एक्सप्लेन करतो, नंतर मी थांबेल कारण तो फॉर्मॅट आपल्याला
आपण सुरुवात करूयात आणि ते त्या ठिकाणी संपून जाईल टायमिंग. ओके. प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बँक्स प्रिपेअर देअर अकाउंट्स अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. आपण आताच बघितलं की ते त्यांचं फायनल अकाउंट, त्यांचं जे मुळातच बिझनेस चालतो तो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949च्या अंडर त्या ठिकाणी कॅरी होत असतो. अँड दॅट्स वाय banking every banks prepare their books of account and financial statement as per banking regulation act 1949. The final accounts of bank are in vertical format. इथे देखील सेम आपण त्या ठिकाणी जसं कंपनी फायनल अकाउंट मध्ये त्या ठिकाणी वर्टिकल फॉर्मॅट मध्ये बघितलं. म्हणजे मग तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट असेल किंवा बॅलन्स शीटचं स्टेटमेंट असेल, वरती मग बॅलन्स शीट मध्ये तुम्ही काय केलं, वरती लायबिलिटीज घेतल्या आणि खाली असेट्स घेतल्या म्हणजे वर्टिकल. आणि होरिझॉन्टल फॉर्मॅट म्हणजे काय, एका बाजूला लायबिलिटीज आणि एका बाजूला असेट्स, हा व्हर्टिकल फॉर्मॅट झाला. एका बाजूला एक्सपेन्सेस, एका बाजूला इन्कम, दॅट इज होरिझॉन्टल म्हणतो आपण त्याला. सॉरी, याला काय म्हणतो आपण, होरिझॉन्टल म्हणतो. आणि व्हर्टिकल म्हणजे काय, वरती लायबिलिटीज खाली असेट, वरती इन्कम खाली एक्सपेन्सेस, इन्कम मधून एक्सपेन्सेस लेस करायचे, खाली त्या ठिकाणी प्रॉफिट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल. लक्षात आलं? तर ते झालं त्या ठिकाणी व्हर्टिकल फॉर्मॅट. तर मग आपण व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट देखील बनवणार आहोत. The final accounts consist of, there are two important statement prepare under the banking regulation act. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथे बघा, बी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट बनवलं, पण आपण हे एकच आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन एक त्याचाच पार्ट आहे. तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी दोन डिलीट मारून टाकतो. बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, हे दोन स्टेटमेंट त्या ठिकाणी तयार केले जातात. आणि त्याच्या सपोर्टिव्ह देर आर 16 शेड्यूल्स इन द फायनल अकाउंट्स ऑफ कंपनी. जसे तुम्ही नोट्स बनवल्या 24 नोट्स, इथे 16 आहेत आणि ते प्रत्येक वेळेस 16च आहे. तिकडे कमी जास्त व्हायच्या तुमच्या नोट्स, इथे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 16 तुम्हाला बनवायच्याच आहे. तसं बँकिंग कंपनीज ऍक्ट मध्ये 17 नोट्स आहे. म्हणजे 17वी नोट्स कशासाठी, नोट्स ऑन अकाउंटसाठी. म्हणजे तू वरती जे बनवलं ना त्याचं एक्सप्लेनेशन 17व्या नोट्स मध्ये दिलं जातं. ते तुम्हाला बनवायचं नाही, पण लक्षात ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये ते विचारलं जातं. नोट्स नंबर, सॉरी शेड्यूल नंबर, इथे शेड्यूल म्हणायचं, तिकडे नोट्स म्हणत होतो, इथे शेड्यूल्स म्हणायचं त्याला. शेड्यूल नंबर 70 इज रिलेटेड टू नोट्स ऑन अकाउंट्स. ते मात्र तुम्ही बनवत नाही आहात. तर ह्या पद्धतीने आपल्याला ते बनवायचं. इथे मी थांबतोय कारण तो फॉर्मॅट वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला समजावून घेऊया. ठीक आहे. काही शंका असेल तर तुम्ही ती विचारणार आहात. मी तुर्तास व्हिडिओ स्टॉप करतो.